महाराज गुरु 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 महाराज जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु महाराज 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवी सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम नमः पार्वती पते हर हर महागोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। नर्मदेश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की वर रामचंद्र की जय।
हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर हो शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सर्व जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन हात वरती जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी 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 जय हो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हतान टाळे मुगन राम पतित पावन सीताराम हाथा बेटाड़े मुखो मेरा पतित पावन सीताराम हतान टाळी मुखान राम पतित पावन सीताराम हाथा बेटाड़ी मुखो मेरा पतित पावन सीताराम रघुपति राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम ओ पतित पावन सीताराम। शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पवित्र आश्रमामध्ये वाहेगाव पंचकृषी
प्रदोष दर महिन्याला असतो आणि अशा या पवित्र पर्वणीवरती प्रदोषच्या या शुभ मुहूर्तावरती आपण एवढ्या मोठ्या संख्येनं पंचक्रोशीतून सर्व भाविक भक्तगण येतात. सत्संग श्रवण करून प्रदोषचं थोडंसं महत्त्व जाणतात. महाप्रसाद आरती होते. एक प्रकारची आपण महिन्याची वारी करतो, जशी निवृत्ती दादाची वारी झाली कधी काल, बरोबर आहे का नाही? कारण सकळ हे तीर्थे निवृत्तीच्या पायी असं म्हटलेलं आहे. का? सगळे तीर्थ तिथं आहे, त्र्यंबक राजाजवळ, निवृत्ती दादाजवळ. वास्तविक या व्यासपीठावर परमपूज्य वंदनीय स्वामी विमलगिरी बाबा आमच्या संग अयोध्येला आलेले होते, तरी थकले नाही. त्यांचं आपण टाळ्याचं जरा स्वागत करू. परमपूज्य संतोषगिरी महाराज यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. भजनी मंडळ आहे, साऊंड सिस्टीमवाले आले. या खूप खूप स्वागत. भाविक भक्तगण, माता भगिनींनो, काल सर्वजण वारीमध्ये निवृत्ती दादाचं दर्शन घेऊन आले. भाग्यवान आहात की आपल्यासाठी एक संत, एक योगी. कारण गहिनी प्रसाद निवृत्ती दाता. गहिनीनाथानं वाघाचं रूप धारण करून निवृत्ती दादाला गुफेत घेऊन आणि दीक्षा दिली. त्यानंतर निवृत्ती दादानं ज्ञानदेवाला दिली. लक्षात घ्या, ज्ञानदेवाला दिल्यानंतर निवृत्ती दादा तिथून पुढचे थांबून घेतलं त्यांनी. कुठं? त्र्यंबकराजला. आणि विशेष म्हणजे ते थांबले म्हणून लाखो लोक तिथे गेले. नाहीतर आपण फक्त आळंदीला जाणं शक्य नाही दरवेळेस, पंढरपूर पांडुरंगाच्या ठिकाणी. पण निवृत्ती दादाला वाटलं आपल्या पवित्र दक्षिण महाराष्ट्र नाशिक भूमीत सुद्धा आपण थांबलो पाहिजे. आणि म्हणून आपल्यासाठी कालची फार मोठी पर्वणी होती. त्याच्यासाठी मोठा यात्रा, मोठी एकादशी, मोठे उत्सव आपण केला. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा. शिव अवतार धरोणी, शिव अवतार धरोणी, कैले त्रैलोक्य पावन, कैले त्रैलोक्य पावन, कैले त्रैलोक्य पावन, कैले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी, समाधी त्र्यंबक शिखरी, माता शोभे ब्रह्मगिरी, माता शोभे ब्रह्मगिरी, माता शोभे ब्रह्मगिरी, माता शोभे ब्रह्मगिरी. निवृत्तीनाथाचे चरण, निवृत्तीनाथाचे चरण, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. म्हणजे भगवान शिवाचा अवतार आहे. माऊली कोणाचा आहे? माऊली कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. अवतार पांडुरंग नव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञानराजा महाकैवल्य देसा, सेवती साधू संत. म्हणून काल निवृत्ती दादाची यात्रा, आज लगेच प्रदोष आला. शिव, काल दादांची एकादशी आणि आज प्रदोष. भगवान शिव कदेव
हे दोन देव असे आहे, हरी आणि हर. कारण आम्ही याला गेलो अयोध्याला, प्रथमतः प्रयागराज सर्व तीर्थांचा राजा, त्रिवेणी संगम आहे तिथं. काय तिथं एक गंगा मैया आहे, एक यमुना मैया है. यमुना कारी कारी, गंगा गोरी गोरी. मीठे रस से भरबूडी राधा रानी लागे, राधा रानी लागे. मन कारो कारो जमुना जी पानी लागे, मन कारो कारो जमुना जी पानी ला. राधा राधा राम नटत गे जो नर आदोया, राधा राधा नाम नटत गे जो नर आदोरा. उसकी बाधा नाम करत गे राधा राधा रा. जमुना मैया कारी कारी, राधा गोरी गोरी. जमुना मैया कारी कारी, राधा गोरी गोरी. बरसाने में धूम मचावे, बरसाने की जो मन प्रीत राधा जी की श्याम संग लागे, श्याम संग लागे. मन कारो कारो जमुना जी को पानी लागे. मन कारो कारो तिकडची भाषा आहे. जमुना जीनो पाणी लागे, गोड भाषा आहे तिकडे. आणि खरंच काळ काळ आहे. तुम्ही जर याल तिथं तर तिकडनं गंगा मैया आली, यमुनेचं पाणी आणि गंगे मैयाचं पाणी वळखायला येत. सरस्वती गुप्त आहे, ती नाही दिसत आणि ती गुप्तच असते. लक्षात घ्या, सरस्वती ही गुप्तच असते, ती फक्त प्रगट कधी कधी होत. आणि म्हणून अशा या प्रयाग क्षेत्रावर आम्ही गेलो. विशेष म्हणजे तिथं पंचकृषी होती, अजूनही आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे तिथं काही तीर्थक्षेत्र आहे, त्याला प्रदक्षिणा मारावं लागते. जसं आपण ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करतो तसं तिथं प्रदक्षिणा करायला अजून माहीत नव्हतं आम्हाला. पण आमच्या आखाड्याचे महामंत्री हरिगिरीजी महाराज सांगितले, शिवगिरी बाबा इथं प्रदक्षिणा करावं लागते. म्हटलं होईल 1 तासात. गाड्या आहे भरा 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 भरा, जवळजवळ 50-60 पोलीस लोक पुढं, 50-60 मागं. ते प्रोटोकॉल एवढा जबरदस्त. एवढ्या गर्दीतून वाट काढून ती पंचकृषी निघाली यात्रेला. आम्ही पहिली यात्रा सुरू झाली पारिजातक म्हणून. काही काळापासून, सतयुगापासून ते झाड तसं तसंच आहे. त्याचं झाडाचं बुड आपलं शेड आहे ना, एवढं मोठे, त्याची पूजा चालली 1 तास. आणि तिथून निघालं दुर्वासा ऋषींचा आश्रम. तिथून निघालो परत जिथं भरत भेट झाली, प्रभू रामचंद्र. आणि ज्या ठिकाणी भगवंताची भेट झालेली ती जागा, तिथं परत निषाद राजाची भेट झाली. केवटनी नौका चालवली, तिथं गेलो. आम्ही फक्त कथेत सांगत होतो, पण प्रत्यक्ष तिथं जावं लागलं. हे मुळात भाग्य लागतं. आणि ती यात्रा सहज घडून गेली, लक्षात घ्या. नंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी दर्शन करत 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 त्रिवेणी संगमावर आलो. निघालो 10-10:30 वाजता, आलो 8:30 वाजता. अशी ती प्रदक्षिणा झाली. आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर मग अयोध्याकडे निघालो. तिथं जर तुम्ही गेले अयोध्याला तर डोळ्याचे पारणं फिटतील तुमचे. प्रत्यक्ष खऱ्या अर्थानं आज अयोध्या त्या ठिकाणी अवतरली. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की प्रभू आत्ताच आपल्यासाठी या ठिकाणी सिंहासनावर विराजमान. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के आज भाग खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी.
मेरे जन्मों के सारे पाप मिटी जाएंगे, राम आएंगे. हो, म्हणजे किती लाख लोक असले तरी 10 मिनिटात दर्शन. कसं नियोजन केलं असेल. कमीत कमी आम्ही गेलो त्यावेळेस 1.5 ते 2 लाख लोक. किती गर्दी जा, 10 मिनिटातच दर्शन. कसं असेल ते आयोजन नियोजन. असे लोक जातात आणि असे लोक परत येतात. अक्षरशः आम्हाला वाटलं होतं की त्यावेळेस बोलवलं, परंतु आम्हाला जाता नाही आलं. इथं प्राणप्रतिष्ठा होती म्हणून प्रभू रामचंद्राने लवकर बोलवलं. 13-14 दिवसही पूर्ण झाले नव्हते. 15-16 दिवसाच्या आत गेल्यानंतर एवढं सुंदर दर्शन झालं. पाहत राहिलं. त्या मूर्तीजवळ गेलं ना तर तुम्ही तिथून बाहेर निघावंच वाटत नाही, एवढी सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रूप सुंदर सावळं आहे, लय गोड आहे. न दर्शन झालं नसतं. आता तिथं कसं आहे, पंचदशनाम जुन्या आखाड्याची अवस्था प्रत्येक ठिकाणी, प्रयागराजला पण आहेच. पाहिलं ना आपण गेल्या गेल्या रूम जसे घरी आले प्रयागराजला, तिथंही नंतर अयोध्येत गेलो तिथंही एकदम व्यवस्था. आणि विश्वनाथाच्या काशीनाथात जर आलो तर तिथं त्याच्याहीपेक्षा चांगलीची अवस्था. मग आमचे भक्तमंडळ म्हणायला लागले आपण घरी कुठे आहे. म्हणलं देवाच्या दारी आहे. एवढी व्यवस्था छान का. जे गेले ते पाहतच राहिले. म्हणजे एवढं एवढं सुद्धा हे नाही, परमेश्वराने एवढी कृपा केली भरभरून. काशी यात्रा जर तुम्ही आता पहिल्यांदा जे काशीला गेले असतील ते वेगळं, पण आता जर जे जाणार विश्वनाथाच्या दर्शनाला तर डोळ्याचे पारणच फिटणार. का आपण विश्वनाथाला आलो, कुठं काय पाहायला भेटतं मोठमोठ्या. म्हणजे तुम्हाला विश्वनाथापासून गंगेचं दर्शन घडणार. आता परत एकदा जा अयोध्येला. आयुष्यात आले ना तर एकदा अयोध्या आणि काशी आणि प्रयागराज जाऊन या. नैसल तुम्हाला जातील तर आम्ही घेऊन जाऊ, पण जा, चला, लक्षात घ्या, एकदा तरी चला. खूप डोळ्याचे पारणं भेटतात. आता वाटतं काहीतरी आहे. म्हणजे मंदिरात जाताना आनंद वाटतो. खरंच एक अवतारी असतात, जसं अहिल्याबाई आहे होळकर. त्यानंतर काही असो, आपल्याला राजकारणात भाग घेत नाही कधी, परंतु अवतारी पुरुष असल्याशिवाय अहिल्याबाईसारखं नरेंद्र मोदींच्या हातून एवढं होणं हे शक्य नाही. हे मान्यच करावं लागेल. ह्या गोष्टी मान्य करावं लागेल. डोळ्याचे अहो, एक वीट बांधत, एक वीट स्वतः बाथरूम होत नाही लवकर, घर होत नाही लवकर. हे काही करोडोचं आहे, काही कोटीचं आहे. म्हणून कोणाच्या तरी पुण्यवांताच्या हातातून असं काम होतं बाबा. शक्यच नाही, नाही तर होणं शक्यच नाही. अरे एवढं रिस्की काम करणं. आता तुम्ही जर काशीला गेलात तर तिथं तुम्हाला मधीच सुद्धा दर्शन होतं. जिथं करोडो स्टेनगन होते ती काढले. आता ज्या ठिकाणी आपला देव आहे, ज्ञानवापी म्हणतात त्याला मस्जिद, त्याच्यात सुद्धा प्रवेश मिळाला. हे कोण करू शकतं? तोच करू शकतो. कोणी करू शकतो? तिथं सुद्धा जाऊन या, जा, बेलपान वाहून या. काय किती विशेष आहे. म्हणजे याचा अर्थ अयोध्या झाके दो बाकी आहे, लक्षात घ्या. आणि ती काशी एवढ्यात होऊन जाईल. लय आनंद झाला. खूप पारणं भेटलंय की आहे आपण हिंदू राष्ट्रामध्ये जगतो आहोत. हिंदुत्वाची ज्योत खऱ्या अर्थानं पेटते. नाही तर काय, मंदिरात जावं तर स्टेनगनच होते पहिले, अशी मोठमोठे पिस्तूल. अरे मग आपल्या जागेत आपल्या मातेत जाताना एवढं दुःख होत होतं. जावं तर प्रभू रामचंद्र झोपलीत. म्हणलं अजूनही वनवास संपला नव्हता, पण आज मात्र खऱ्या अर्थानं वनवास संपलेला आहे आणि प्रभू रामचंद्र विराजमान झाले. देखो राजा बने महाराज, आज राम राजा बने. राजा बने महाराज, आज राम राजा बने. अशी तीर्थयात्रा 5 ते 6 दिवसात झाली. खूप छान झाली. आज प्रदोष आहे, ज्यांचा प्रदोष आहे अशा आमचे जाधव भाऊ यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. अचानक सांगितलं आम्ही, दुपारी मनात आलं अयोध्यावरून एवढे तीर्थयात्रा येते. आता गाडी 50 किलोमीटरवर असेल
साधू संत आहे सर्व, अजून एक गाडी बाकी आहे, ती पण येणार आहे, म्हणून थोडंसं शेपूट लांबलेलं आहे. नाहीतर एवढ्या वेळात तुम्हाला पंगत बसून दिली असती, पण येत आहे. आणि अचानक त्यांना फोन केला की तुम्हाला प्रसाद द्यायचा आहे. त्यांनी सांगितलं बाबाजी काहीच हरकत नाही, सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. त्यांचे या ठिकाणी आलेले मामा आपले ताईंचे ते भाऊ ते पण आले, धन्यवाद. अजून आपले उगावची मामा ते पाठीमाग गाडीत आहे, त्यांचंही या ठिकाणी सहकार्य आजच्या पंक्तीला लाभलं, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेषतः प्रदोष, आजचा कोण वार आहे? आज बुधवारचा प्रदोष आहे. आजच्या प्रदोषचं महत्व, पण प्रदोष का करावा? जशी एकादशी महिन्यातून किती वेळेस येते? 2 वेळेस. प्रदोष महिन्यातून किती वेळेस येतो? 2 वेळेस. नक्की बरोबर. प्रदोष पण 2 वेळेस आणि एकादशी पण 2 वेळेस येते. शिवरात्र महिन्यातून एकदाच येते, बरोबर आहे का नाही? आणि महाशिवरात्र वर्षातून एकदा येते. महाशिवरात्र वर्षातून, पण दर महिन्याला पण शिवरात्र असते. आणि शिवरात्रीत प्रदोष येणं हे फार मोठं भाग्य असतं. येऊन गेलं मागच्या वेळी, लक्षात, मागचा प्रदोष. म्हणून प्रदोष फार महत्वाचा आहे. प्रदोष व्रत कसं करावं? प्रत्येकाला प्रश्न पडतो की प्रदोष आहे काय? पहिली गोष्ट, प्रदोष म्हणजे सगळे दोष निवारणाचं उपासना म्हणजेच प्रदोष. आपल्यामध्ये दोष असतात, पत्रिकेत दोष, आपल्या जीवनामध्ये काहीतरी दोष असतात, आणि म्हणून दोष जाण्याचं एक साधन म्हणजे उपासना, म्हणजे प्रदोष. कसं करावा प्रदोष? त्याची उपासना कशी करावी? दिवसभरामध्ये ज्या दिवशी प्रदोष आहे त्या दिवशी भोजन वर्ज्य आहे. भोजन नाही करायचं त्या दिवशी भजन करायचं. काय करायचं? भोजनाऐवजी भजन करायचं. आणि भजन करताना त्यावेळेस त्या प्रदोषच्या व्रतामध्ये फक्त तिखट चालत नाही आणि मिठाचे पदार्थ चालत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं एखाद्या दिवशी तिखट खिचडी खावी, परंतु एकादशीला चालते, पण प्रदोषला तिखट चालत. मग तुम्ही म्हणाल गोड काय खायचं? फळं खाऊ शकतात, राजगिरा आहे, गोड लाडू खाऊ शकतात राजगिऱ्याची, केळी आहे, सर्व काही गोड पदार्थ. खिचडी जरी खायची तरी ती गोड खावं लागते. आणि विशेष म्हणजे दिवसभर हा उपासना करायची, उपवास करायचा. संध्याकाळी ज्यावेळेस दिवस मावळतो, म्हणजे दिवस मावळायला निघतो, दिवस ज्यावेळेस रात्र आणि दिवसाची एकत्रित भेट होते, त्या काळाला प्रदोष काळ म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रदोष काळ म्हणतात. म्हणजे अंधार आणि प्रकाश या दोन्हींची ज्यावेळेस भेट होते, तो जो टाईम आहे त्याला प्रदोष काळ म्हणतात. तो काळ म्हणजे दररोजचाच येतो, एक दिवसाचा नाही आहे. प्रदोष काळ हा आहे की त्यावेळेस पुण्य केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, दिवा लावला पाहिजे, तुळशीला घरात दिवा लावला पाहिजे. प्रदोष काळाला विशेष महत्त्व आहे. आणि विशेष म्हणजे प्रदोष काळामध्ये 6 ते 7, 7:30 या टायमिंगला पूजन झालं पाहिजे, म्हणजे झालंच पाहिजे. त्यावेळेस आपण, जर आज बुधवारचं प्रदोष आहे, 1 तांब्याभर पाणी घ्यायचं, त्याच्यात 1 बेलाचं पाणी टाकायचं. देवाला मूग आवडतात, भिजलेले मूग आवडतात, ते त्या तांब्यात टाकायचे. शमीपत्र तांब्यात टाकायचं. आपल्याला अनेक प्रकारचे संकट आहे, आपल्याला अनेक प्रकारचं आपले कामच होत नाही, आपण कुठेही गेलो तर आपण अपयशी आहोत, आपल्याला यश येत नाही, आणि आपल्याला दुःख काही सोडायलाच तयार नाही. त्याच्यासाठी हा जो प्रदोष काळ आहे सायंकाळचा 6 ते 6:30 ते 7 वाजेपर्यंत, हा जो टाईम आहे हा साधायचा. तांब्याभर पाणी न्यायचं, त्याच्यामध्ये विशेष म्हणजे गंगाजल असेल तर खूप चांगलं. 1 थेंब गंगाजल टाकलं, आपण जातो गंगेवरती, 1 थेंब गंगाजल असलं तर खूप चांगलं. विशेष आपण परत एकदा ऐकायचं की जेणेकरून 1 बेलाचं पान, त्याच्यामध्ये 1 थोडंसं मूग
भिजलेले, त्यामध्ये शमीपत्र आणि गंगाजल असेल किंवा गुलाबजल खूप चांगलं असतं. देवाला प्रसन्न करण्याचं एक साधन आहे. जसं गंध लावताना गुलाबजल टाकून जर गंध लावला तर अजून ते आपल्याला सुख देतं, शांती देतं आणि त्यामध्ये शुभ शकून देतं, त्या पद्धतीचं आहे. ते तांब्याभर पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर टाकल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो प्रदोष काळाचा आहे. कसं व्रत करायचं? जसं तुम्ही म्हणाल हे व्रतामध्ये मीठ का नको किंवा या व्रतामध्ये तिखट का नको, ते बी सांगितलं पाहिजे. बरोबर आहे का? आता 5 ते 10 मिनिटात आपण ऐकायचं की जसं एक ब्राह्मणीन आहे आणि तिला तिचा पतिदेव हेही लोकी निघून गेला आणि काय झालं माहिती का? तर पतिदेव निघून गेल्यामुळं तिच्याकडे एक मुलगा आहे. ती भिक्षा अन्न खायची, भिक्षा मागून खायची. भिक्षान देही भिक्षान. ते आता भिक्षामध्ये काही मिळतं. एक दिवस तिला भूक लागली. अति भूक लागल्यामुळे शिवमंदिरात गेली. शिवमंदिरात प्रदोष काळात आजच्या दिवशी पूजा चालू होती महादेवाची. धूप दीप सुंदर असं पक्वान्न, देवाला खिरीचं नैवेद्य आवडतो. महादेवाला पुड आणि पुडीचं म्हणजे गव्हाचे पक्वान्न आणि खीर अति आवडतं. तांदळाची खीर, त्याच्यात दूध टाकलेलं सुंदर अशी खीर देवाला आवडते. खिरीचा आणि पुडीचा नैवेद्य. मला एक लक्षात घ्या की त्या ठिकाणी तो नैवेद्य असं बनवलं होतं का त्याच्यात मीठही नव्हतं आणि तिखटही नव्हतं. आता जी ब्राह्मणीनं आली तिने तो नैवेद्य खाल्ला. आता समोरच्यानं झालं अरे मला भूक लागली दे, तिने सांगितलं हा नैवेद्य हे घे. तिने ती तोंडात टाकल्यानंतर तिने सांगितलं याला काही चव नाही. काय म्हटली? आणि कधीही जर तुम्ही आलात आणि प्रसादाला असं म्हणलं ना तर याच्यात चव नाही, त्या दिवशी संपायचं आपण. म्हणजे देवाच्या प्रसादाला कधी नाव ठेवायचं. जसं पहिले जुने लोक असायचे, वृद्ध लोक, ते काय करायचे, जसं ताटात आले ना तसं खाऊन घेत होते. म्हणत नव्हते त्याच्यात मीठ कमी आहे का तिखट कमी, नाही, आलं का पटकन खाऊन घेत होते. म्हणजे याचा अर्थ प्रसादाला कधीच नाव ठेवायचं नाही. काय करायचं नाही, तो तिखट आहे. आणि प्रसाद बनवताना सुद्धा दक्षता. कधी कधी महिलांना सवय असते आमटी कशी जाईल. आता सांगा खाईल का देव? खरं सांगा. असं करायचं आणि त्याच्यातच झटकायचं. खाय तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. खरं सांगा हा, नाही चालत. कधीही देवाच्या अगोदर खायचं नाही. एक तर स्नान करून देवाला नैवेद्य बनवायचा, बिगर स्नानाचा नाही बरं का, लक्षात घे. काही काही चप्पल घालून बनवतात त्यांना धन्यवाद, त्यांची परंपरेला धन्यवाद, त्यांच्या संस्कृतीला धन्यवाद, त्यांच्या आजकालच्या जीवनातल्या नवीन जीवनाला धन्यवाद. कारण ते आजकालच्या याच्यात जगतात, अलीकडच्या या लोकात जगतात. ये लोकी जगतात ते, परलोकी त्यांना नाही समजणार काही गोष्टी. परंतु चप्पल घालून कधी स्वयंपाक बनवू नका. किचनमध्ये चप्पल नेण्याची शक्तीच नाही माणसामध्ये. चप्पल फक्त दरवाजाच्या बाहेर असते, ठीक आहे, दरवाजाच्या आत चोरू नये म्हणून ठेवा. पण ती चप्पल कधीही किचनपर्यंत नको. बरोबर आहे का नाही? बऱ्याचशांना पायाला गारगार लागतं, परंतु नाही, तुम्ही किचनमध्ये चप्पल नेऊच नाही, स्वयंपाक बनवूच नाही. मग ते त्या पद्धतीने मुलांवर संस्कार होतात, मुलं वेगळे निघतात. मग मुलांना ते म्हणून स्वयंपाक बनवताना आपण प्रसाद बनवतोय. प्रसादे प्रसन्नता, प्रसादे सर्व दुःखाना, अनिरशोभ जायते, प्रसन्नते तस्वेषु बुद्धिवम परवतिष्ठते. अंजनी गर्भसंभूतम कुमार ब्रह्मचारिणम. दृष्टी दोष कोणाचा जर झाला असेल तर हनुमंताचंच नाव घ्यायचं आहे. हनुमंते स्मरण. प्रसादे प्रसन्नता, प्रसन्नता येण्यासाठी प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखाचा नाश होण्यासाठी प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखान अनिरशोभ जाय, प्रसन्नते तस्वेषु, म्हणजे जी बुद्धीमध्ये शुद्धी होण्यासाठी प्रसाद आहे. तो तसा बनवला पाहिजे. लक्षात किती गोड आहे, लक्षात येतं ना. आता आपण सर्व खेड्यातले आहोत म्हणून आपण तसं बनवतो. आपण कधी उष्ट करत नाही, कधीच नाही करत, करू शकतच नाही ना, कारण आपल्याला माहिती आहे. आणि विशेष म्हणजे
आपण प्रसादात वेलदोडा टाकतो किंवा काही टाकतो खिरीमध्ये, अगोदर त्याचा सुगंध घ्यायचा आणि मग देवाला नाही चालत. कोणत्याही वस्तूचा वास घ्यायचा. काही काही लोकांना भाजी कशी झाली अरे बाबा ती भाजी टाकताना दुसरीच भाजी पडेल ना मध्ये काय करतो तू, काय तुझ्या वाचू त्या म्हणून देवाला देणाऱ्याला त्या सुगंध पाहायचा नाही, चव पाहायची नाही. लक्षात घ्या का, चव सुद्धा पाहायची नाही, सुगंध कसं झालं ते पाहायचं नाही. आहे तसं प्रसाद घेणं याला म्हणतात प्रसाद. जो असा प्रसाद घेईल त्याने पुढच्या प्रदोषला येऊन पहा त्याची प्रगती होईल, आणि जो नाव ठेवून जाईल तो 10 पट खाली येईल राहील. म्हणून नाव ठेवायचं प्रसादाला. म्हणून खूप गोड आहे तो प्रदोषाचा प्रसाद. तिला मिळाला, तिने काय ठेवलं, नाव ठेवलं, आणि मग ती सांगते तिला की बघ तू प्रसादाला नाव ठेवलं, चव पाहिली, म्हणून तुझा पती गेला, हा त्यांचा अपराध नाही, हा तुझा अपराध आहे. हा एक जन्माचा नाही, तुझा अनेक जन्माचा अपराध आहे. त्या दिवसापासून तिने सांगितलं आजपासून मी मीठ असलं काय नसलं काय मीठ सोडलं. म्हणून प्रदोष पंक्तीला मीठ चालत नाही, प्रदोष पंक्तीला तिखट चालत नाही. आहे तसं प्रसाद सेवन करणं याला म्हणतात प्रदोषचा प्रसाद. म्हणून प्रदोष व्रताचा प्रसाद आहे. त्या ब्राह्मणीनं अनेक प्रकारचे प्रदोष केले, त्याची पुढची कथा फार सुंदर आहे. म्हणून प्रदोष व्रत आहे. त्याहीपेक्षा अजून प्रदोषाचं 2 गोष्टीत महत्त्व सांगणार आहे, आणि आपण ते करायचे. प्रदोष हा वास्तविक सर्वांनी केला पाहिजे. कोणी घरातलं, जशी आपण एकादशीच्या दिवशी अन्न शिजवत नाही, शिजवतो का नाही, काही काही शिजवतात, असं सांगता येत नाही. अन्नाचं नाव सुद्धा घेऊ नये एकादशीच्या दिवशी. आणि विशेष म्हणजे प्रदोष पण. प्रदोषमध्ये एक सुटका आहे तुम्हाला, काय, संध्याकाळी पोटभर जेवायचं. तशी एकादशीमध्ये नाही. म्हणजे दिवसभर चर, पण एकादशीला ही सुटका आहे. म्हणजे तिखट खाय, वेपर्स खाय, येता जाता शेंगदाणे खाय, खारे खाय, पण एकादशी म्हणजे एकादशीमध्ये सुटका आहे, पण प्रदोषमध्ये सुटका म्हणजे प्रदोष हा कडक झाला पाहिजे. प्रदोष एकादशीची कृपा आहे आपल्यावर, किती पूर्ण दिवस धरावं लागते. आदल्या दिवसापासून म्हणजे सुरुवात करावं लागते, दुसऱ्या दिवशी धरावं लागते, आणि तिसऱ्या दिवशी सोडावं लागते. म्हणजे एकादशी जर धरली तर दुसऱ्या दिवशी प्रदोष आला तर तो संध्याकाळी सोडायचा असतो. कधी सोडायचा, दुसऱ्या दिवशी जर प्रदोष आला तर तो दुसऱ्या, ज्यांना प्रदोष करायचा असेल एकादशी करतात आणि प्रदोष पण करतात, मग त्यांनी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस संध्याकाळ असेल त्यावेळेस सोडायचं. म्हणजे एकादशी पण घडते आणि प्रदोष पण घडतो. लक्षात घ्या. या ठिकाणी एक सांगितलेलं आहे प्रदोषाचं फळ काय मिळतं, कोणत्या दिवशी कोणतं फळ मिळतं. समजा आजचा गुरुवार आहे, रविवारचं काय आहे, रविवारचं फळ आहे. आता मागच्या वेळेस सांगितलं ते काय आता डबल सांगणार नाही. मागच्या प्रदोषला जवळजवळ पहिला प्रदोष, दुसरा प्रदोष, सगळे सोमप्रदोष, भोमप्रदोषचं सगळं माहिती दिली. म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या काही गोष्टीत आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून ते सांगावं. घरामध्ये दोष असेल प्रदोषच्या दिवशीचं सांगतोय, किंवा आपल्याला अनेक प्रकारचा त्रास होत असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, तर त्या ठिकाणी एक मंत्र दिलेला आहे घरामधल्यासाठी. घरात वास्तुदोष असेल, काही काहीची ह्या घरात सुख लागत नाही म्हणून घर बदलतात, नोकरीला असलेले 10 घरं बदलूनही सुख लागत नाही, मग का ते घर बदलायची गरज नाही. त्याच्यासाठी ओम असं एक मंत्र आहे, रीम धरपाल धरपाल भैरवाय नमः असं एक मंत्र दिलेलं आहे, सुंदर मंत्र आहे. त्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे शारीरिक रोग असेल, किंवा एखाद्याच्या कोर्टात अनेक प्रकारचे केस चालू असतात, कोणाला संकट असतात, कोणाला शत्रूपासून कायम काही लोक त्रासच देत राहतात, नसताना त्रास, त्यांच्यासाठी आहे ओम सर्व शत्रुनाशाय विद्महे. ह्या मंगळवार कमीत कमी 5 मंगळवार 9 मंगळवार हा मंत्र म्हणायला सांगितलं संध्याकाळच्या वेळेस. महादेवाय धीमहे तन्नो चंड भैरवाय नमः हा एक मंत्र दिलेला आहे, दररोज म्हणायचा दर मंगळवारी. तर किती मोठं संकट असो आणि किती मोठा त्रास असो, किती शारीरिक रोग असो, 9 जर मंगळवार हा मंत्र जपला तर त्याचं शारीरिक रोग गेल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः आपले जे घरामधले संकट आहे, वास्तूचे अनेक प्रकारचे संकट असेल,
ते गेल्याशिवाय राहत नाही. परंतु हा मंत्र प्रत्येकाने म्हणलं पाहिजे. त्याच्यापेक्षा आपल्याला एक मंत्र आहे, तो म्हणजे नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः सर्वांनी म्हणा. शिवाय. हर हर भोले एक आवाजात नमः टाळी वाजव. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम सर्वांनी नमः टाळी टाळी. शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर म्हणा सर्वांनी. भोले नमः नागेश्वराय शिव नागेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. हो, हा मंत्र जपा. ओम शिवाय, नमः शिवाय, साम सदा शिवाय. अजून कोणतं म्हणायचा? सांब सदा शिवाय नमः. ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय किंवा शिवाय नमः. आता तुम्ही जो म्हणतात श्री शिवाय नमस्ते, हा प्रार्थना मंत्र आहे. कोणता मंत्र आहे हा? देवाच्या पिंडीजवळ गेल्यानंतर हा मंत्र म्हणायचा असतो. श्री शिवाय नमस्ते. नमस्तुभ्ये. याचा काय अर्थ होतो? देवा मी तुला नमस्कार करतो, याचा अर्थ असा होतो. हा जपायचा मंत्र नाही, हा जपायचा हा प्रार्थना मंत्र आहे. म्हणजे देवापुढे गेलं की हा मंत्र म्हणायचा, म्हणजे देवाला प्रार्थना करतो आहे असा हा मंत्र आहे. परंतु जर जपायचा असेल तर सकळ मंत्रांचा सार ओम नमः शिवाय षडाक्षर. सगळ्या मंत्राचा जो राजा आहे तो नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. म्हणजे सगळ्याचा सार, सगळ्यांचा राजा, सगळ्या मंत्रामध्ये महामंत्र. बाबाजी म्हणायचे जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश. सकाळ बाबाजी म्हणायचे. बरं, हे किती दिवसापासून जनार्दन स्वामी सांगत होते? पहिल्यापासून. पण कळत होतं का आपल्याला? त्यांनी केव्हापासून मंदिरं बांधले शिवालय, पण कळालं का शिवालय? नाही. जीव तोडून सांगायचे नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार नमः शिवाय. किती गोड वाटायचं, पण लोकांना म्हणा काही वाटत नव्हतं. हे मंत्र सद्गुरूंनी त्यांच्या मुखातून सगळ्याकडून म्हणून घेतला त्या काळात. जोपर्यंत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी
या पालखीत बसून लोकांकडून हा मंत्र म्हणून घ्यायचे. लक्षात, सगळ्या संकटाचा नाश करायचा असेल, सगळ्या विघ्नाचा नाश करायचा असेल आणि सगळ्या संकटातून आपल्याला दूर जावा सगळे संकट, हे जर व्हावं आपल्या अशा मनात आपल्या यावं असं वाटत असेल तर एकच मंत्र जपा, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर शंभो नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर. म्हणून ह्या मंत्राचा अखंड जप करा, रात्रंदिवस हा जप करा. एक जण, कालची गोष्ट आहे, त्यांनी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जपायला लागले आणि आम्ही सांगितलं होतं शिवाय नमः. आमच्याकडं वाकीचे बाबा होते, ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय असे मंत्र जपायचे. वाकीचे बाबा नारायणदेव बाबा, ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर नमः शिवाय. लय आता मंत्र खूप गोड गोड आहे. वेळ कमी आहे आणि तुम्हालाही जास्त वेळ घ्या. आम्ही एवढं दुरून आलो, वाटतं का तुम्हाला? असं वाटतं का? जवळजवळ 1300-1400 किलोमीटरवरून आलो, वाटतं का तुम्हाला काही? अरे ही एनर्जीच वेगळी आहे. तुम्ही एनर्जी लिक्विड घेतात, पण आम्ही ही एनर्जी घेतो. ही मिळाली ना तर कल्याण होतं, एकदम फुलून जातं माणूस. ही एनर्जी लिक्विड ज्यांच्याकडे आहे ना ते कधीच सुकत नाही. लक्षात, सेवितो हा रस वाटितो अनेका. सेवितो हा रस वाटितो अनेका. यारे हो नका राणवरी. यारे हो नका राणवरी. विटेवर ज्याची पाऊले समान. विटेवर जरी. म्हणून हा रस सेवन करण्यासाठी आपण दर महिन्याला इथे येतात. काही न काही घेऊन जातात. बरीच दररोज महादेवाला दिवा लावा, दररोज महादेवाला पाणी टाका, नक्की दररोज करा, याच्यात खंडन होऊ देऊ नका. संध्याकाळच्या वेळेस सुद्धा महादेवाच्या मंदिरात जा. कमीत कमी तुम्ही अनुभव घ्या. जो नित्यनेमाने महादेवाच्या मंदिरात जातो, एक लक्षात घ्या, मंदिरात गेल्यानंतर ध्यान करा. आपण नुसतं जातो, पाणी टाकतो, निघून येतो. 2 मिनिटं पहिला अशी असायचे की मंदिरात दर्शन घेतलं का पायरीवर लोक बसत होते. जुने लोक मंदिरात दर्शन घेतलं की कुठं बसायचे? पायरीवर बसायचे. आता बसतात का? गेली परंपरा. परंतु का बसत होते? त्या निमित्तानं आपण देवाचं दर्शन घेतलं, मग ते आठवायचं 5 ते 10 मिनिटं. म्हणजे सर्व घरदाराचं सगळं विसरायचं, पायरीवर बसायचं, पत्ते नाही कुटायचे. भगवंताकडं निर्मळ मन जर असेल तर भगवंताला मग कुठलीही बिल्वपत्र व्हायची गरज नाही, भगवंताला पाणी व्हायची गरज नाही, भगवंताची पूजा करायची गरज नाही. फक्त तुम्ही अंतकरणात निर्मळ बना, परमेश्वर तुमच्याकडे चालत आल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला सांगतो. हे मन चंगा तो काठोट में गंगा आहे. हे चांगलं बनलं पाहिजे. नाहीतर आम्ही तिकडं पूजा करायचं परत बिअर बारमध्ये जाऊन यायचं. कोणता देव पावणार आहे तुम्हाला? खायचं इकडं वाईट खायचं आणि तिकडं देवावर पाणी टाकून यायचं. कोणता देव पावणार आहे? नाही. अगोदर ही गंगा स्वच्छ करा, मग त्या गंगे स्नान करायचं. अगोदर हे जर सरळ नसेल तर मजा नाहीये. आता तुम्हाला एक एक शब्द का गोड वाटतो की तेवढं आचरण करावं लागतं, तेवढा त्याग करावा लागतो, तेवढं सर्व देवासाठी गुरुसाठी समर्पित व्हावं लागतं. एखादं म्हणलं असतं एवढं लांबून आलं, घ्या प्रदोष करून, घेऊ दे मला झोपून. नाही. त्याग मूर्ती मौनगिरी तप साधनये कडतर करी. अंदर सोले नागेश्वरी. अंदर सोली नागेश्वरी. प्रथम शिवालये शोधिले सद्गुरु चरणी सुमन फुले. म्हणून तुम्हाला सांगतो, आजही ज्यांनी बाबाजी पाहिलेले आहे, जे बाबाजींच्या सहवासात राहिलेले आहे,
आता आम्ही माधवगिरी महाराज पाहतो, किती त्याग आहे, किती व्रत आहे माधवगिरी बाबांचं. त्रिकाल संध्या आहे, 3 वेळेस स्नान आहे, फलाहार आहे, उपासना चालू आहे. कारण त्यांनी बाबाजी पाहिजे. मधुगिरी बाबा होऊन गेले, आमचे आले. आता त्यांचं निर्वाण झालं. शेवटच्या क्षणापर्यंत नेम नाही सोडले. डॉक्टरने सांगितलं बाबा हे करा, सांगितलं चालेल, माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या जनार्दन बाबाचे नेम नाही जाऊ देणार. हे संत आहे. बाबाजीचे नेम पाळा. जो पडेल माझ्या नेमा, मी पडेल त्याच्या कामा, असे बाबाजी सांगत. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्षात घ्या, हे नियम पाळल्याशिवाय सुख मिळणार नाही. सकाळ स्नान झालं पाहिजे, विधी झाली पाहिजे, 5ला विधी सुरू झाली पाहिजे. संध्याकाळी स्नान झालं पाहिजे, किती लांबून आलं तरी स्नान झालं पाहिजे, विधी केली पाहिजे, आरती केली पाहिजे. सकाळी विधी, संध्याकाळी विधी, एक टाइम तरी आहुती केलीच पाहिजे. होम हवन यज्ञ याग हे सदैव चालले, अन्नदान हो, म्हणून या अशा गोष्टी घडल्या पाहिजे. परमेश्वर प्राप्त होण्यासाठी आपण त्यांना अप्राप्त राहू नये. परमेश्वर प्रत्यक्ष दिसावा, अशी ह्याच दे ह्याच डोळा पाहावा असं वाटत असेल तर हे शरीर खूप पवित्र बनावं लागतं. तेव्हा या नौकेत एक परमेश्वर म्हणतो मला बसू द्या, प्रभू रामचंद्र म्हणतो मला ह्याच नौकेत बसू द्या. केवटला हात पसरून सांगतात की केवट तुझी नाव निष्काम आहे, बाकीच्या सगळ्या नावा सकाम आहे, पण तुझी निष्काम घाटावर आहे. तुझ्याकडं काही इच्छा नाही आहे, तुझी फक्त एकच निष्काम भावना आहे, म्हणून तुझ्या नौकेत मला बसू दे. ती नौका, ती जागा, त्या ठिकाणचं जागात दर्शन आम्हाला झालं. याचा अर्थ काहीतरी परमेश्वराची कृपा आहे. त्या जागेचं जिथून नौका गेली ती जागा आजही आहे. त्या ठिकाणचं दृश्य आजही जतन केलं जात आहे. म्हणून बाबांनो, थोडंसं कठीण वाटेल, कठोर शब्द वाटतील, पण हे निश्चित आपलं कल्याण करेल. बाबाजींचे तत्व, बाबाजींचे नेम, बाबाजींची नित्यनेमाची प्रणाली आपल्याकडून चालली पाहिजे. पुढच्यांना त्याची थोडीशी जाणीव झाली पाहिजे आणि हे शब्द त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे की आपण बाबाजींच्या नेमात पाहिजे, बाबाजींच्या कार्यात पाहिजे. तर तसं पाहिजे आणि मग आपल्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात, खूप मोठ्या संख्येने आलात. फक्त एक काम करा, आल्यानंतर बाबाजींचं भजन करा, बाबाजींची विधी करा, बाबाजींची आरती करा, बाबाजींच्या सहवासात येऊन बाबाजींच्या फोटोचं दर्शन करा. पाहता सद्गुरूचे मुख, तहान हरपली भूक. दर महिन्याला न विसरता एखाद दिवशी प्रदोषची पंगत कोणाकडे नसन गेली तर आदल्या दिवशी प्रत्येकाला फोन करून सांगायचं, भाकरी घ्या, इथं आमटी बना, पण पंगत चालू, पंगत खंडन होणार. हा प्रसाद प्रदोषचा झाल्याशिवाय राहणार नाही. वेळ समजा आम्हाला कुंभमेळा जावं लागलं, बाहेर जावं लागलं, तर एखाद्या दिवशी नाही आलं तरी प्रदोष हा वाहेगावचा कधीच खंडन होणार नाही. याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. कारण हा प्रसाद आणि प्रवचन आणि हा सत्संग मिळवण्यासाठी लोक खटोटोप करतात. तुम्हाला आयती पानपोही देवाने या ठिकाणी मांडून ठेवली, तो घ्या. म्हणून आपल्या जीवनाचं सार्थक करा. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून, विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 लोक लाभलेले आहेत. 12 महिन्याचे प्रदोष कुठल्याही प्रकारचं काही दक्षिणा न घेता, काय ना योगेश भाऊने घेतले, त्याबद्दल त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत. आणि 12 महिन्याचे 12 प्रदोष आमची साऊंड सिस्टीमवाले आज त्र्यंबकला होते, पण धावपळ करत न म्हणता न बोलता इथं उपस्थित झाले. 12 महिने साऊंड सिस्टीम ते लावणार याची त्यांनी दक्षता घेतली. त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत. खूप गोड असं साऊंड सिस्टीम, म्हणजे कामं वाटून दिले गेले. फक्त तुम्ही प्रसाद घेऊन यायचं आणि त्यांच्याकडे द्यायचं, ते शिजून देतील. साधू संतांनी यायचं, भजनी मंडळांनी यायचं आणि इथं बसायचं, ते लावून स्पीकर लावून देतील. आपण फक्त किती आहे तर जनार्दन मंडप आहे, पाऊस येऊ, पाणी येऊ, वारा येऊ, सभा मंडप, सत्संग मंडप पण तयार आहे. फक्त आपण तयार व्हा.
लक्षात घ्या. आपणही या आणि आपला हा आनंद घ्या. झालेली सेवा पुन्हा एकदा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून मंत्र म्हणूया. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणाप्राणसमायुक्त पंचमयज्ञं चतुर्विधम् अहं कृतं यज्ञं सदा ममौषधं मंत्रः ममेवाज्य ममाग्निरमुतं ब्रह्मार्पण ब्रह्मावि ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्य ब्रह्मकर्म समाधिना प्रसादी प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानानिरशोभयते प्रसन्नते तस्वेषु बुद्धिवं पर्वतिष्ठते अंजलिगर्भसम्भूतं कुमार दृष्टिदोषनाशाय हनुमन्तं स्मराम्यहं शिवार्पण कृष्णार्पण ओम तत्सत् ओम नमः पार्वतीपतये महादेव गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. आजच्या पंक्तीच्या अन्नदाते चला जोडीनं आरतीसाठी व्यासपीठासमोर आरतीला सुरुवात होत आहे. आरती सुरू करा. सुख करता दुःख हरता भरता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जया सर्वांगी सुंदर मुठशेंदुराची कंठे झळके मा गळा शोभे वाळ वृत्त भळती. जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान वर्णे मात्रे मान कामन पूर्ती. रत्ना खचित भरा तुझ गौरी कोमरा चंदनाची मुठी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो भरा झुंझुंतीनो पोरी चरणी घागरिया. जय देव जय जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर पटिवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना रामाचा पटभावी सजना संकष्टी भावावी निर्भावी रक्ष सुरवर वंदना. जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे कामना पूर्ती. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधराव त्रिशूलवाणी शंभोनी श्रीवास जय गरा वृषभारूढा फणिभूषणा दशभुज भंजानना विभूतिवाळा जटा सुंदर गज चंबरधरा. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधरा त्रिशूलवाणी शंभुनी नगरी वास जय करा. घडले गो हत्याचे पात गौतम ऋषीच्या शिरे जाणे तप मांडिले जाणा अनुनी तुझ अंतरी हो प्रसन्न होऊनी जाणे स्नाना दिदली गोदावरी ओ औदुंबरमुळे प्रगटे पावन त्रैलोक्याती करी हो. जय जय त्र्यंबकराज गिरिनाथा गंगाधरा हो त्रिशूलवाणी शंभोनी कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णो किती वो आणिक ही बहुतीर्थी गंगा द्वारा दिग पर्वती वो वंदन मार्जन करता त्यांचे महादोष नासती. तुझिया दर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावती वो. जय जय ब्रह्मराज गिरिजानाथा गंगाधरा त्रिशूलवाणी शंभोनी श्रीवास जय कराव. ब्रह्मगिरीची भावे ज्यांना प्रदक्षिणा जरी गणेव तैतय काया कष्टी जव जव चरणी रुदती गणेव. तव पुन्हा निमिष अवघे त्यासी जडेव केवळ तो शूरपी काळ त्यांच्या पाया पडेव. जय जय ब्रह्मगराज गिरिजानाथा गंगाधरा त्रिशूलवाणी शंभोनी श्रीवास जय करा.
लावणी आणि भजन सकळ घी पूर्वीची मन कामना हो संतती संमत देशी अंते तत् विषयमयातना हो शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो स्वामी नंदन विसरे संसार भव यातना जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधरा त्रिशूलवाणी शंभोनीला ग्रीवाच जय सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती माळसा जननेती देवी प्रसवले पुत्र दये गावी जनार्दन नाम तया ठेवी त्यागी संसार अंधार कराया दूध प्रगटली तेजाची ज्योते प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती जयंच्या हृदय प्रभू नाम करी जय स्वयं चारी धाम शिवाचे खरे भक्त परमा उभे जय जळे तनो जय उजळे होय पदलुळी परीना चिंता भयची ती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती काढूने वसतिगृहे शाळा भक्तीचा फुलवी त्यात मळा हृदय शंकर शिव भोळा ज्ञान सुरस दे उपदेश नाम शिवघोष अंतरी बनली जारुती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती बांधले शिवालय कितिका भक्तीचे घडवित जय प्रतिका दयांच्या हृदयी भूका मौन गिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध चरणी नाम तयाचे करी प्रभु पडते प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती धूप दीप झाला आरती आता कापूर आरती रक्त जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूपदी झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रक्त जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती नाम नैनिधान हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर आरती हो ध्यानकडे नाण्याकडे नाणकडे काही देवा नकडे काही शब्दारूपी गुंफुडमाला वागतो पागी धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नजडित सिंहासनी जनार्दन मूर्ती खाली लोडांगण बंदीर चरण डोळ्याने पायकीन रुपजे प्रेमी लिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नवा तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्याधरं तमेव तमेव सर्वं मम देवदेव नैन वाचा वचनदेवरी यावदत्त मामा प्रतिसमावा करोणि यज्ञं सकलवरस्मै नारायणादि समरमया हस्तों केशवं रमनारायण कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव कपिका वल्लभ जनकनायकं रमजन भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण राधा कृष्ण ओम नमः पार्वती हर हर गोपाल कृष्ण भगवान गुरुदेव दत्त 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 लाख निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय हरि ओम यज्ञेन यज्ञमय दंत देवस्थानि निर्वाणि प्रदमानस्य हिनाकमहिमानं सचन्द्र यत्र पूर्वे सान्ध्या सन्ति देवा होम राजाधिराजाय वृथय साहिने नमो वैश्रवणाय कुर्मे समे कामान काम कामाय मह्यम् कामेश्वर वैष्णवदत्ता तु कुबेरा वैश्रवणाय महाराजाय नमः ओं विश्वदयतो विश्वतो मुखो विश्वदवार्त विश्वदस्मात् संबाहु व्याधन्ति सौप्तर्य ध्यावा भूमि जन्देविकं नाना सुगंधि पुष्पामि यथा काल भवानि पुष्पांजलि महे दत्त गृहाणि परमेश्वरं नमः पार्वती हर हर महादेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय।